सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, आज लाईव्ह नाहीये पण एक शॉर्टकट हा व्हिडिओ बनवतो, शेवटपर्यंत पहा. आणि जवळच असलेल्या आमच्या गावाजवळच्या शेतकऱ्याचे बैल चोरले गेले, त्यामुळे आजचा लाईव्ह आपण शॉर्टकट एक व्हिडिओ दिला इंस्टाग्रामला, त्यामुळे थोडा लांबलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे काही भागांचे भरपूर असे व्हिडिओ आले, तिथे पाऊस सुरू झालेला आहे. लातूरकरांनो, तुम्ही घाबरले जाऊ नका. हे तुमच्याकडे माझी ह्यावेळेस जास्त फोकस आहे. त्यातल्या त्यात सोलापूरच्या अनेक कमेंट येतात की आम्हाला दुष्काळ जाहीर करा, असा पाऊस सध्या पडतोय, म्हणजे बारीक सारीक. तर हे पहा, 30 तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. जे पर्जन्यमान छायेचे भाग आहेत, जे अवर्षणग्रस्त भाग आहेत, अशा भागांना तो वेळ घेत असतो. जाता जाता शेवटच्या दिवशी का होईना तो समाधानकारक बरसणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. जी आजची 28 जुलैची रात्र आहे, ती रात्र लातूरकरांना ते सोलापूरपर्यंतच्या भागांमध्ये 12-1 वाजूतील रातच्या मध्यरात्री पण आहे. बिरवणीच्या आणि केजच्या मधल्या भागामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे आणि तोच पाऊस वरती सरकणार आहे. मध्यम असू द्या, जोरदार असा दोन्हीचा प्रकार आहे. आणि यामध्ये सुद्धा काही गावं सुटले तर काळजी करू नका, कारण की पाऊस हा जवळपास 30-31 जुलैपर्यंत चांगला आहे. त्यामुळे जरी वेळ घेतला असला तर याच्यामध्ये असा सध्या चिंता वाटेल. आजही बऱ्याच जणांना चिंता होती. त्यातल्या काही गावखेड्यांचे कमेंटमध्ये मेसेज येतील, त्यांना तो पाऊस झालेला आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, पाऊस कधी झालाय आणि कसा झालाय हे व्हिडिओमध्ये नक्की कळत चला जा. 26 जुलैपासून ते 31 तारखेपर्यंतचा हा पट्टा जो आहे तो पूर्ण करेल महाराष्ट्राला. अहिल्यानगरचे पण अनेक मेसेज पडले, आम्हाला जो वारं सुटलंय. वारं हे बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर महाराष्ट्राकडे धाव घेत आहे आणि पश्चिमेकडनं वारं पूर्वेकडे जरी सरकत असलं तर रात्री चांदण्या झाकळून चालल्यात. आणि हा पाऊस तुम्हाला 30 तारखेपर्यंत होईल अहिल्यानगरकर भागामध्ये. सोलापूर 30 तारीख आहे आणि धाराशिव सुद्धा आणि पुणे वगैरे सुद्धा. पण ह्या काळामध्ये सुद्धा इथे भाग बदलत पद्धतीनं मोजक्या ठिकाणी राहील आणि 30 पर्यंत सर्व ठिकाणी होईल. आणि ही जी काही 28 तारीख आपण मोठी सांगितलेली, 28 तारीख रातच्या 12 वाजता संपते, हे लक्षात ठेवा. आता रात्री लातूर जिल्ह्याला धाराशिवपर्यंत, बीड जिल्ह्याला कसा होतो हे तुम्हाला 29 तारखेला मेसेज करायला सांगितले मी. मग उद्याच्या लाईव्हमध्ये कमेंट करा काय परिस्थिती झाली. पण तरी सुद्धा मी यामध्ये हे पण सांगितलं, ज्यांना वारंवार सोडतोय त्यांना 30 ते 31 तारखेपर्यंत नक्की होईल, काळजी करू नका. त्यातल्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातनं जे काही कमेंट येतात, जालना असेल, अंबड असेल, परभणी असेल, हे जे काही भाग आहेत काही सोडलेले, पालम वगैरे, पूर्णा, हे बघा ना, बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर हे महाराष्ट्राला चांगलीच साथ देणार आहे. सध्या पश्चिमी जे काही वारे सुटले असतील त्याला घाबरले जाऊ नका. एक दिवस वातावरण हे कमी असतं आणि एक दिवस जास्त असतं. आजचा, उद्याचा आणि 30 तारखेचा फरक तुम्हाला स्पष्ट दिसेल. ठीक आहे, आता एक एक विभागानुसार बोलतोय. भोकरदन, जाफराबाद मधल्या काही गावांना, जाफराबाद मधल्या आंबेगाव असेल, अशा अनेक गावांना मुसळधार ते वाहुणी पाऊस झालाय, वळणं भरलेत. तर अशाच बरोबर चिखलीमध्ये देखील काही ठिकाणी झालाय, भुमराळा परिसर लोणारमध्ये काही ठिकाणी झालाय. हे काही ठिकाणचं सर्वत्र व्हायला 3 दिवस लागतात आणि ते होत होत चाललेलं आहे. तर त्याच पद्धतीने नागपूर देखील अनेक ठिकाणी आहे. रात्री भंडाऱ्यामध्ये खूप पाणी आहे, चंद्रपूर आहे. हे विदर्भातले सर्व जिल्हे ह्या 3 दिवसात कव्हर होतील आणि सध्या बऱ्याच ठिकाणी कव्हर झालंय. वाशिम, हिंगोली, यवतमाळ, जे काही माहूरगड परिसर असेल या भागांना देखील चांगला आहे. यांना 30 जुलैपर्यंत नक्की सगळ्यांना पाणी चांगलं होणार आहे. आणि आजची जी संध्याकाळ आहे 28 जुलैची, ही देखील बरी असणार आहे. आता विदर्भ, मराठवाड्याच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सर्व जिल्हे कव्हर होणार आहे 2-3 दिवसामध्ये. आणि पश्चिम महाराष्ट्राला, मराठवाड्याला जरी चांदणबरी झाला, काही ठिकाणी वाहुणी झाला, 1-2 ठिकाणी असेल किंवा अनेक ठिकाणी असेल प्रत्येक तालुक्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं आहे. तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील, पण काही पिकांना जवळपास पुढचा 2-3 मार्चचा ऑगस्ट टप्पा जो येईल त्यापर्यंत तरी ओल चांगली टिकून राहील आणि तो सुद्धा टप्पा मोठा आहे. पण 30 जुलै ह्या अहिल्यानगरकरांना, नाशिककरांना जे काही भाग आहेत, मालेगाव आणि नांदगाव, येवला तालुक्यामध्ये काही गाव अशी आहेत की त्यांना बिलकुल नॉर्मल पाणी आहे. नाशिकचं पाणी जरी जायकवाडीमध्ये जात असलं तरी ह्या भागांना खूप कमी पाणी असलेला म्हणजे मालेगावचा आणि नांदगावचा असा काही भाग आहे. येवला आणि नांदगाव. तर या भागामधल्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा 30 तारखेला मिळणार आहे. आणि उद्याच्या 29 तारखेला फक्त बुरबुर असेल, दिवसभर वातावरण झाकळलेलं असेल, त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे, आता चारही विभागाबद्दल आपण बोललो आहे. थोडं खानदेशबद्दल बोलूयात. खानदेशच्या शेतकऱ्यांना जो ताळणारा कमी दाबाचा आहे तो हाच पट्टा आहे. आणि ज्यावेळेस पीक गळायला येतं, आणखीन कठीण अवस्थेमध्ये जातं, असं वाटतं की आता संपलं, त्या दिवशीच हा पाऊस आगमन करतोय. ही परिस्थिती मराठवाड्याची, विदर्भाची ही वर्षानुवर्षे चालत आली आहे.
पुढच्या वर्षी तर 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये आपण आणखीन काही मोठे गोप्यस्फोट करणार आहोत, तो भाग वेगळा आहे. पण सध्या जिल्ह्यानुसार सांगायचं म्हटलं तर लक्षपूर्वक आहे का. बीड जिल्ह्याला आजच्या रात्री दक्षिण जो भाग आहे माजलगाव, परळी, नांदूरघाट, घाट परिसर, केज, धारूर वगैरे भागांना बऱ्याच ठिकाणी चांगला आहे आणि हे 30 तारखेपर्यंत सगळे भाग कव्हर होतील. त्यानंतर सोलापूरचा विषय, सोलापूरच्या काही भागांमध्ये मोहोळ असेल ते पाऊस होत चाललेला आहे. आजही तिथले व्हिडिओ आलेत, पण इथे सर्वदूरची व्याप्ती जी आहे ती कालावधी घेते, कारण का हा पर्जन्य छायेचा भाग पहिली गोष्ट. दुसरीमध्ये इथे वारे थांबायचं नाव घेत नाही लवकर. जे विदर्भाच्या तुलनेमध्ये ह्या भागामध्ये वारे 8 दिवस दुप्पट वेगाने जास्त असतात. ठीक आहे. तर आता राहिला छत्रपती संभाजीनगरचा विषय. वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड जे काही भाग आहेत, जसे नेवासा इकडे पाथर्डी वगैरे परिसर, तुम्हाला 30 तारखेपर्यंत वेटिंग सांगितले आणि तिथे आजही उद्या सुद्धा काही ठिकाणी असा पडणार आहे. त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही शेतकरी कमेंट देखील करतील. त्यानंतर जालन्यासह नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हा हे एकंदरीत सर्वदूर ह्या 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. पण याच्यामध्ये काय होणार आहे की अत्यंत मोठा पावसाचे संकेत या भागांना आहेत. सर्वदूर मोठा नाहीये, पण अनेक ठिकाणी ते मोठा होऊन जाईल. राहिला विषय आता खान्देशकडचा, धुळे आणि खान्देश. पाऊस खान्देशच्या काही भागांमध्ये सकाळी पहाटे सुद्धा सुरू होणार आहे. रात्री 12 वाजता काही मोजक्या भागांमध्ये. सर्वदूरची व्याप्ती यांना 29ची रात्र आणि 30ची रात्र या दोन्ही भागामध्ये. एकंदरीत मराठवाडा, विदर्भ आणि ह्याला सगळ्यात कॉमन जे डेज असतील हे आजपासून स्टार्ट होतात. 26ला देखील स्टार्ट चांगली झाली आहे, 27ला देखील बरीच सुरुवात झाली आहे आणि ज्या लातूरमध्ये काही गावांना आतापर्यंत घेत नव्हतं तिथे आज सुद्धा सुरुवात झालेली आहे. पण याच्यातले काही भाग हुकणार आहेत जे तुम्हाला अगोदर पूर्वकल्पना दिली. यांना सुद्धा हा पाऊस निरंतर ह्या 31 तारखेपर्यंत आवर्जून येणार आहे. आता विशेषतः पुढची अपडेट, कारण की ह्या पावसामध्ये आपलं भागेल आणखीन 20ची जी भागेल काही ना वळणं भरेपर्यंत पडेल तो विषय वेगळा आहे. पण ऑगस्ट महिन्याचा विषय काय आहे, 31 ऑगस्ट पासून पुढे म्हणजे 1, 2, 3 तारखेला हा थांबला तर थांबला 2-3 दिवसासाठी. पण याच्यानंतर 3-4 ऑगस्टला याची उभारी मोठी आहे. 8-9 ऑगस्टपर्यंतही हा जाऊ शकतो. मोठा दीर्घकाळ असा 15-20 दिवसाचा खंड नाही, तो गावानुसार होईल. पण असा महाराष्ट्रामध्ये पाऊस बंद 100% बंद असा खंड मोठा नाहीये. तो झाला तर 7-8 दिवसासाठी होऊ शकतो. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये 3 ते 4 टप्पे मोठे आहेत. पहिला टप्पा पहिल्याच आठवड्यात आहे, दुसरा टप्पा आठवड्याच्या शेवटी आहे आणि तिसरा आणि चौथा टप्पा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये राहणार आहे. म्हणजे एकंदरीत सगळे आठवडे बेतणार आहेत आणि शेवटचे 2 आठवडे आहेत 17 ऑगस्ट विषय आपण केला काल व्हिडिओमध्ये, त्याच काळामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला वाढू असणार आहे. आणि सगळ्यांच्याच विहिरीचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो परतीच्या पावसामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये स्टार्टअप होत असतो त्याच पावसामध्ये मिटणार आहे. अजून काही चिंता असेल तर कमेंट करा आणि सर्वांना माहिती पोहोचण्याचं काम करा. जय शिवराय, धन्यवाद. उद्याला घेऊया आपण.